नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाटील आता मुंबईला निघालेत. तुम्ही त्यांना सोडायला येता का? सोडायला आम्ही सोडायला नाही, आम्ही सोबतच यायला लागलो मुंबईला. तुम्ही यायला ना सोबत? आणि पिशवी काही नाही करायचं आम्हाला. आमचे दादा संघ असले बस झालं, आमचं पोट भरतंय. तर मित्रांनो बघू शकता, तुम्ही गाव अंतरवाडीसाठी ना, अंतरवालीचे आहेत आम्ही. ह्या पूर्ण मुली भगिनी, ह्या सर्व मुली सुद्धा आशाला आशा, ह्या सगळ्या जणी अंतरवाली सराटीहून जसे जरांगे पाटील त्या ठिकाणी उठले, पाटलांसोबत सगळे लोक जे आहेत मुंबईला निघालेले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी जे काही एक कट रचला होता जरांगे पाटलांच्या विरोधात, हे कोणालाच पटलेलं नाहीये. आणि देवेंद्र फडणवीस आमची मराठ्याची जात संपवायला निघालाय, आमचे नेतृत्व जरांगे पाटील यांना संपवायला निघालाय, पण त्याला माहित नाही. संपून द्यायला रिकामे आहेत आमची मराठी जाती जायच्या कुळातले आहेत आम्ही. मराठी असतील मराठी, त्याच्यात हेम पाडलेला आहे दुसरा तवा तो दिसतो की साड्याचा नाही तर वाड्याचा तवा तो असं करायला लागला आम्हाला. तुमच्या गावातले सगळेच लोक निघालेत, पण गावाचे गाव येणार अजून हे फक्त अंतरवाली सराटीचं हे वाजून जाऊ तिथं. अजून गावाच्या गावात निघलेले आता बाहेरून सारखे आम्ही मिसळीचे येत असतील खानदान मराठ्याची. क्षेत्रीय मराठा. आणि ह्या वेळेस सगळ्या महिलांपुरी निघाल्या. यायला लागलो. आणि आपल्याला कुठे जायचंय माहिती का? मुंबईला. मुंबईला कुणाच्या घरी जायचंय? सागर बंगल्यावर. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगला आपला आहे. देवेंद्र फडणवीस कडे जायचंय. सागर बंगला सुद्धा त्याच्या बापाचा नाही असं सगळ्याचं म्हणणं आहे. तू आमच्याच जीवावर मोठा झाला आणि आमच्याच जातीला असं हे करायला लागलास तू. आमच्याच नेतृत्वाला संपवायचा प्रयत्न करतो तू टरबूजा. यायला एका रात्रीत हे सरकार बदलते, मग आरक्षण का देत नाही? आमच्या हक्काचं आहे ना ते. हक्काचं आहे. अरे सकाळी शपथ घेते 6 वाजता. बाकी तुला सगळं जमलं आणि आमचं आरक्षण तुला जमत नाही. तू आमच्या पाटलांच्या विरोधात माणसं उभा करतो बोलायला. जरा शपथ घेते आणि आमचं आरक्षण का देत नाही आपल्याला? आमच्या हक्काचं आहे आरक्षण. काय म्हण देवेंद्र फडणवीस हा कपटी आहे. देवेंद्र मित्रांनो, जेवढे माझे मराठा बांधव आहेत, जर कुणी देवेंद्र फडणवीसच्या बाजूने उभं राहिलं, जर त्याच्या पक्षात जरी राहिलं, तर तुम्ही मराठाचे नाहीत. चला 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 मित्रांनो, चला सगळे निघालेत मुंबईकडे आणि तुम्ही ही घरात बसू नका, लवकर या मुंबईकडे.